आज मी मेथीच्या काड्याची आमटी बनवत आहे। त्यासाठी हे स्वच्छ निसून धुवून काड्या घेतलेल्या आहेत मेथीच्या। तुम्ही कधी केली नसेल नक्की करून बघा, या काड्या खूप पौष्टिक असतात। आता याला मिक्सरमध्ये काढून घेऊया। मिक्सरमध्ये काढून त्यासाठी लागणार आहे आपल्याला थोडेसे शेंगदाणे। आता हे पाणी टाकून थोडंसं फिरून घेऊया याचा रस। असं बारीक काढून घेतलेलं आहे, असं बारीक काढून घ्यायचं आणि थोडंसं काय असलं तर असं गाळून घ्यायचं। हे असं चाळणीमध्ये गाळून घ्यायचं। हवं तर तुम्ही अजून याला मिक्सरमध्ये फिरून ह्या काड्या पण टाकू शकता। हे असं छान झालेलं हे असं निघालेलं आहे। याला अजून आपण थोडंसं मिक्सरमध्ये काढून फिरून घेऊ। हे काहीच नाही राहत, पूर्ण काड्या गाळ होतात। आता शेंगदाणे काढून घेऊया। थोडंसं पाणी टाकून शेंगदाणे पण असेच काढून घ्यायचे। हे शेंगदाणे आपण असे बारीक काढून घेतले, शेंगदाणे पण याच्यात टाकून घेऊ। तेल तापत ठेवले, आता याला फोडणी देऊया आमटीला। जिरे, मोहरी, लसूण, कांदा, कढीपत्ता, टमाटर, कोथिंबीर, आता ही झालेली आहे फोडणी। ठेचा टाकून घेऊ। आमटीला फोडणी आता याला 5 मिनिटं शिजू द्या। मीठ टाकूया। आता आमटी उकळत नाही तोपर्यंत, उकळती तोपर्यंत आपण कोशिंबिरीला फोडणी देतो। कोशिंबीर पण करायची। आमटी आणि कोशिंबीर रेडी आहे। करून बघा, ट्राय करा, लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।